शशिकला हा. मला एकच चिंता लागलेली आहे. आता हे पोराचं शिक्षण कधी संपत आहे का काय, कधी ड्युटीला लागतोय का नाही नोकरीला, काही समजा ना ग. अहो असं काय म्हणताय, लागेल की त्याला नोकरी. आपण किती पैसे पाठवलेत त्याला. अगं पैसे, तेच तर मला चिंता लागली ना. अगं सावकाराचे पैसे वाढतच पहिलेच लाखभर घेतलेले आहेत. काही सावकार बोलला का तुम्हाला? हटकावलं ना सकाळी त्यांनी मला, म्हणे काय पैशाचं काय कधी होतंय का नाही. अहो पण मी 4 दिवस त्या सावकाराकडे कामाला गेले होते, तर रोज बी दिला नाही त्याने. 4 त्याला म्हणा दिवस तेवढं कट करून घे. आता ते काय देणार आहे का, ते कट करून देणारच आहे. बरं एक काम करा ना तुम्ही, हा जरा पोराला भेटून या की एकदा. इथं नगरला तर आहे. अगं ते नगरला आहे बोलायला सोपं आहे, माझ्या बाप जन्मी अजून नगर पाहिलं नाही मी. अहो पण आपल्या पोरासाठी जावं. ती एक पोरग भेटलं होतं त्याच्या ओळखीचं मित्र, हा ते म्हणला इथं फाट्यावर आला होता म्हणून. मग त्या भाडकावला फाट्यावर आला, मग इथं घरी येता नाही आलं का? बघा ना त्याला काही काळजी नाही का हो आपली. आपण राब राब कष्ट करतोय बघा लोकांच्या वावरांनी. अगं त्याला सकाळी पैसे असा दिवस पाठवतोय. उजाडला की शेतात जातोय, दिवस मावळला की मी घरी येतोय. हाय का मला सवड तरी? हा, आणि वरून तू म्हणते की नगरला जाऊन या. नगर माहिती तरी आहे का मला? आणि ती कॉलेज कुंकडे त्याचं काय आहे मला तर माहिती असतं तर गेलो असतो ना. अहो मला लई काळजी लागली त्याची. पोरग इथं येऊन घरी आलं नाही. काय झालं असं एकदा त्याला जाऊन चौकशी तरी करा की, विचारा की कुणाला. तुम्हाला कॉलेजचं नाव लिहून देतो कोणतरी, कुणातरी, आणि तेवढी चौकशी करा की. अहो नगर काय लय लांब आहे का? पण पोरग एकदा सुद्धा घरी येत नाही बघा. अगं नगरला तू म्हणती जा, पण इकडं माझ्या छातीवर असा लोड आल्यावानी झालंय. माहितीच नाही तर जाऊन तरी काय करणार आहे मी तिथं? जरा विचारपूस करून घ्या हो. हा, कळण तरी तो काय करतोय, कसा राहतोय. लय लय बघा चिंता लागलेली असते मला. बरं बघू तर मी, तू काय काळजी नको करू. तू टेन्शन घेते, मला टेन्शन देते. काय आता सावकारांनी सकाळीच मला हटकावलं गावात. म्हणला पोराचं झालं का नाही शिक्षण. त्याला मी सांगितलं होतं की शिक्षण झालं, पोरग नोकरीला लागलं, तुमचं पैशाचं देतो. आपण दिवस रात्र एक करू बघा. आणि त्या सावकाराचं अर्ध का व्हायना कर्ज फेडू, आणि अर्ध आपलं पोरग काम लागल्यावर दिलच की. नोकरीला लागल्यावर ते तर देणं होईनच, हा, पण ती द्यायच्या अगोदर सावकाराने हटकावलं ना. ते सावकाराला हटकावलं की असं मला असं लोड आल्यावानी होतं, एकदम जीव घाबरट होतो लगेच. अहो, सावकार आले. फोन मग काय म्हणते? पोराचा फोन. कळत नाही तुमचं. हॅलो, बोलणार दाद्या. तात्या मला आहे ना अर्जंट 50,000 रुपये लागत आहेत, ते शाळेत फी भरायची मै. 50,000? 50,000? 50,000 लागत आहेत? हा, बर बघतो, करतो काहीतरी. नाही नाही आजच करा, मला नका सांगू, नाही तर मै शाळा बंद करावं लागेल. ठीक आहे बाबा, ठीक. अरे एवढे पैसे मागत आहे पोरग, काय करतय? काय आहे का तुमच्या डोक्यात काय? म्हणजे शाळा शिकताय ना संजू बाबा, आता काय सांगू तुम्हाला. मागच्या आठवड्यातच 1,00,000 रुपये दिले त्याला, आणि आता 50,000 कुठून आणावं 50,000 आता? एवढंच काम आहे ना तुझ्या. अहो 1,00,000 रुपये त्या सावकाराकडून घेतले होते आम्ही, आणि आता परत कोण देणार आहे आम्हाला? आणि परत त्या सावकाराला मागितलं, तो काय द्यायचा नाही बघा. वरून म्हणतो की आजच्या आजच 50,000 जीव घाण ठेवला तरी 50,000 नाही भेटणार आता. अगं कुठून आणू एवढे पैसे? मालमजुरी करून पण एवढे पैसे होणार नाहीत. एक काम कर, त्याला म्हणावं ती शाळा सोडून दे, पेट पडला त्या शाळेवर. जाऊ द्या, त्याला म्हणा बाद झालं शिक्षण. अहो मोलमजुरी करून त्याच्या शिक्षणाला पैसा लावला, पण त्याचं काही शिक्षण पूर्ण होईना. आज नोकरी लागन, उद्या नोकरी लागन, या आशेने आपण काबाड कष्ट करतोय. कधी चांगला घास खाल्ला नाही का, कधी चांगला कपडा लिहिला नाही. कुत्र्यासारखं काम करतो, अहो लोकांचे बांध करतो आपण. त्याला म्हणा काही न ग आम्हाला, तू ये नग ते शिक्षण आणि भिक्षण बघू आपण काय होईल.
हे बघ आता एवढं वेळेस ना त्याला पैसे द्या. नाही तर काय व्हायचं नेमकं त्याला जर शाळेची खरंच फी भरायची असेल तर तुम्ही पैसे नाही द्यायचे आणि त्याचं शिक्षण अपूर्ण राहील. आणि मग काय तुमच्या सगळ्या स्वप्न पाणी फिरणार आहे. हा शिकू द्या त्याला आता. त्या एवढ्या वेळेस पैसे बघू मग काय होतंय ते. अहो कुठून द्यायचे एवढे पैसे संजू भाऊ? माझा एक मित्र आहे बघ, पण तिथं तुम्हाला काम करावं लागेल का त्याला आहे ना त्याच्या हॉटेलवर कामगारांची गरज आहे. पैशाची करतो व्यवस्था मी. चालतंय? चालेल की चालेल, तुमचं लय उपकार होतील बघा. आम्ही दोघं करू तिथं काम. ठीक आहे, लगेच फोन लावतो त्याला. मग लावू का? हो लावा होय. लावा. हॅलो, बोल ना संजू भाऊ. अरे तुला ते हॉटेलवर कामगारांची गरज आहे ना? ना एक जोडपं पाहिजे राव आपल्याला, आहे का? हो आहे, 1 जोड रुपये. बर आता त्याला पैसे लागतात अर्जंट, 50,000 रुपये. त्याच्या पोराला पाठवायचे तिकडे शाळेला. 50,000 रुपये देतो संजू भाऊ, पण त्या बाईला विचार भांडे घासावं लागते आणि त्याला म्हणा वेटर काम करावं लागेल तुला. घासू की. पहा नाही तिथे गेलो परत वांदे नको. नाही, नाही नाही. करीन ती काम करीन. तुमचं काय माहिती खताड खताड भांगडी सगळं कुठाने तुम्हाला मग सहन करावं लागते. नाही नाही संजू भाऊ, आपल्या किचन मध्ये दुसरं कोण जात नाही. नाही. भांडे घास नाही, बाईचं काळजी नको. तिच्या अंगाला सगळं हात नाही लावायचं तुम्ही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, माणूस चांगला आहे अजिबात. तसं बाकीचं काही टेन्शन नाही, पण काम मात्र इमानदारीने करावं. चालतंय ना? म्हातारे आहेत का? नाही तर नाही तर मध्यम आहेत, मध्यम. लय म्हातारी बी नाही तर काम करते. जाऊ दे मग, ते आपल्या आई वडिलांसारखे. हो चल ठीक आहे ना? आम्ही दोघं काम करू तिथं. तुमचं लय उपकार झालं बघा. चला नका टेन्शन घेऊ, करतो पैसे व्यवस्थित. चल चल कपडे दरवाजा लावून. बॅग बॅग घेते नाही की. काय नको, लावून घे फक्त. ये लवकर. या पुढे या. हॉटेलवाला मालक हो कसं काय? तेच ना माहित तुम नाही. समोर. माहिती नाही, पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडलोय. ओ शेठ, कामाची नमस्ते. सवय नाही. ही जोडी. हे माणसं आहेत का? हो कुठं आले ते? काय आपल्याच झाली? नाही बाजूचे बाजूचे दिले आहेत नाही. हा शेजारच्या गावचे. काय काय काम करतो? तुम्ही जे सांगता ते करू आम्ही. हा का? हो बाबा वेटरचं काम करावं लागेल माहिती. वेटर. हा मग आता इथं हॉटेल व्यवसाय म्हणलं, आता इथं दुसरं काय पडेल ते. भांडे घासायचं काम करा. होय जमन. होय, समजा करेल. माणसं तर चांगली वाटत तरी यांना काय गरज पडली? अडचणीतला विषय थोडासा. पोरग शाळा शिकते ना, बर त्याला पैसे पाठावं लागत. हा का? हा ना, आता ते काय पोरग बी शिकून मोठं झालं म्हणजे काय उद्योग नोकरीला लागलं म्हणजे बरं. नाही तर काय पोरासाठी उद्योग. करतात, काय लोकांसाठी थोडं करतात. केलंच पाहिजे, आपलं काम आहे ना ते. तीच अडचण. आता इथं कामाला राहिलं इमानदारीने राहायचं भाऊ, नाही तर परत आहे ना माझ्या डोक्याला फरक नाही तुम्हाला झाला. तर माहिती आहे आजपर्यंत गावात कधी. शिक्षणाचं नाव घेतलंय, हा. पैसे देतो मी तुला. 50,000 लागतात ना. 50,000. पैसे काउंटरवरून घेऊन जा हो आणि तुमच्या पोराला फोन पे मारू. त्या फोन पेच मारतो ना त्या पोराला डायरेक्ट. हो लय त्याच्याकडे चांगलं असेल ना होईल मग नंबर. ते. मग काय हो. तर. चाल दे ना, हो. घे ना. हे पैसे घ्यायचे परत कुणाकडे तरी द्यायचे, मग ते पोहोचल्यापेक्षा फोन पे मारला म्हणजे तुमच्याकडे नंबर आहे, त्यांना सांगा. आम्हाला तर नाही मारू सांगता ते पण. पैसे आपण, त्याचं काय लगेच मारू. पैसे मारू त्याला. चालतं तसं बी काय महिन्याला लगेच 50,000 रुपये म्हणजे तुमचा पगार, दोघांचा पगार पाणी सांगितलं ना तू त्यांना. खर्च आहे पुरतं देत जा, बाकीचे थोडे फार कटिंग मारीत जा. एकदा तरी 50,000 करून द्यायचे ते. मी म्हणतो त्यांनी कायम काम केलं ना आपल्या इथं घरचं, शेतीचं, हॉटेलचं, तरी आपण त्याला ना कधीच पैसे कट नाही करणार. काय बस. उचल म्हणून ते कायम उचल तुमच्या अंगावर तुमच्याकडे राहते. कायम राहतो. चालेल ना. तुमचं वाटलं तर कोणाचं देणं असेल तर तुम्ही पगारातून मिटून टाका. माझ्या पैशाचं काही टेन्शन नाही. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा द्या. चालन ना मालक, चालन. लय उपकार होतील लय उपकार मालक होतील तुमचे. तुमचे. हो आणि आता इथं आहे ना बारीक सारीक सरपण भानगडी अमुक तमुक ते बी फक्त फोडावं तुम्ही लागतं. काम चांगलं काय करा. या माणसात चवनात घालू. बाकी काय. नाही अजिबात नाही, ती नाही. वरड तुमच्याकडे येऊनच देणार नाहीत आम्ही. आणि बस त्यातल्या तो- त्यांनी काय मुला शिक्षण करता तेच म्हणलं तेच तेच. मी तुम्हाला सहकार्य करीन माझ्या पद्धतीने. हो हो. आणि तुम्ही इथं जर हॉटेलवर काम केलं ना तर तुमच्या गरजा पण भागतात. वरून तुम्ही वेटर की चांगली केली, संध्याकाळची पारी तुम्हाला 200 रुपये टिप पण मिळत जाते. टिप भेटून जाते चालेल. 5 रुपये. आपलं गरीबाने काम करायचं, लोकांकडे गिरायक आलं गिरायकाकडे बघायचं, त्यांना काय लागत ती सेवा दिली ना तर तुम्हाला पैसे मिळून तसं जातील. तोंडात चांगला आहे गडी. आणि काय तुम्हाला प्रेमाने राहायचं बोलणं. नाही, आपली इथं रूम आहे, बिंदास 2 जण संध्याकाळी बरं जेवण तर फुकाटाचे काय करायचं नाही, काय नाही संध्याकाळी बरं आहे तीच आपल्या हॉटेलचं खायचं, जेवायचं, बिंदास राहायचं. घरी जायचं नाही इथंच राहायचं मस्त. हो हो. आहेत मसले खोले त्यांचे. असं पण पोरग आमचं येत नाही ना घरी. मग काय आम्ही करा. दोघच असतो नवरा बायको. पोरं शिकायला कुठे
नगरला. नगरला घर किती घर इथून 10 किलोमीटर पोराला येऊन जाऊन करायला लावायचं ना मग तुम्ही. अहो मालक पण आम्हाला नाही ना माहित. मी तुम्हाला नाही माहित पण त्याला सांगायचं ना दररोज घरी ये संध्याकाळची परत दररोज कामाला जा. ऐकत नाही मालक त्यो. अहो लोकांचे पोरं कसे शिकलेत मग? हॉटेलवर काम करून आज IPS झालेत लोक. झालेत ना हो. पुण्याला आणि मुंबईला. जरी इथं मदत करू लागलं त्याला कॉम्प्युटर बिम्प्युटर येत असलं तर आपल्या हॉटेलचं काम करून त्याला पैसे नाही मिळायचे. मग अहो सगळं तुमचं बरोबर आहे हो मालक, पण एकुलतं एक पोरग आहे आमचं. लाड दुसरं काय. ते जे म्हणेन ते आता हिच्या शब्दाच्या पुढे मी पण जात नाही. पोरांनी फोन करायचा पण नक्की शिकवतोय. ठीक आहे. काय आता त्यांची त्यालाच होय माहिती. मालक शिकते. अहो लय हुशार आहे पोरग आमचं, लय हुशार आहे. होय मग शिकत असलं तर काय प्रॉब्लेम हा ना हा ना. नाही तर एवढा खर्च करून जर त्याने तिकडे काय उद्योग केला उदा माता केला 50,000 माणसांची सोपे नाही तर. नाही ना आणि यांच्यासारखी अशी कोणची फी आहे त्याची त्याला अर्जंट 50,000. मी तर एवढं हा. पोरं शिकले राहू तुझ्या 50,000 काय लागते अचानक म्हणजे एका वेळेस 50,000 अगोदर लाखांनी पैसे दिले तिने. आता आम- लाखानी. होय मग? होय सावकाराकडून 1 लाख रुपये 1 घेतले. लाख रुपये घेतलेले. अगोदर भरलेत लाख. अगोदर 70 दिलते, नंतर परत फोन आला म्हणे अजून 30 लागत आहेत. मग सावकाराकडे काम कसं जाऊन अवघडच आहे बरं का ते. लाखभर रुपये त्यांचे झाले सावकार. असं कोणतं शिकतोय रे ते एवढं लाखांनी पैसे लागत त्याला. एवढं काय आमासनी माहिती नाही मालक. आम्ही काय अडाणी माणसं आहे, एवढं नाही कळत आमासनी. आता तुमचं बी पण- काम आहे ना विचारायचं पैसे मला कशाला विचारते. भरतोय काय आवाज- करतोय आता पोराला. ह्यो माणूस म्हणतोय मला नगर पर्यंत स्टँड पर्यंत जाता येत होय नाही. आयुष्य गेलं इकडे कष्ट करण्यात. माहितीच नाही. अहो दिवस उगायला मी मळ्यात असतोय आणि दिवस मावळायला घरी असतो. होय. लोकांचे काम करायचे एवढं ज्यांना माहिती पण बाकीचं दुसरं काय काय? माहिती. अहो आम्ही अडाणी आहेत, आम्हाला काय बी मोबाईल समजत नाही, नाही यांच्या बघा. पोराचा फोटो नाही आपल्याकडे नाही तर आपल्या दळणीत आला असता आपण असं शेजाऱ्या पाजाऱ्याच्या फोनवर फोन येणार सांगावं तेवढं माझ्या बापाला. मग आपण जायचं सांगायचं ह्यांनी कुठून तरी आणायचे पैसे पाठवायचे. एवढाच धंदा चाललाय सध्या. ह्याला माहित नाही नेमकं कधी शिकत आहे कुठं राहते काय करते काहीच माहित. सगळं असं मोहम नाही, कार्यक्रम कुठे चालू आहे. राहतोय काय आम्हाला ते काही माहिती माहित नाही. आमासनी फक्त अहो सांगितलं की गावाकडे नगर. आला तरी ते फाट्यावर येतो पण घरी येत नाही आमचं. या मगाशी आता संजू भाऊनीचा फोन आलता तर ते आले बिकी बिकी आमच्याकडे म्हणे तुमचा गावात फोन इथून आला. पाठवू येत नाही राव. संजू बरं ठीक आहे जाऊ दे आपल्याला काय करायची. ठीक आहे तुमचं तुम्हाला भेटून जाईल काय टेन्शन नाही. चल चलो ओके. लागा तुम्ही कामाला लागा. चल. आता काय करायचं मी सांगतो तुम्हाला. चला आता थोडस खाल्लंय काय नाही अजून. हा जेवण करायला थोडं चल. खा आणि मग कामाला लागा. भैया जरा कमीच पडली नाही का. अजून एक खाऊ क्वार्टर मारू जेवण बिवण करू आणि मस्त आज मजा करू आहे की नाही. मी खुश आहे. अरे भाऊ येतो माझा पैशाची काय कमी काय. मी पण भाऊ आहे तुझा. अरे मग. ए पिल्लू पिल्लू इथं बस. हळूच हळूच. आणि बघ त्याचे पैसे काय नाही पैसे काय एकच आहे. तुला काय खायचं ते बिंदास. आणि तुला जे मागायचं ना ते माग, लाजू नको अजिबात. हा. आज तुमच्याकडे लईच पैसा आहे वाटतं. ए बघ पैसा. हे बघ तुला काय खायचं ते आज बिंदास काय. माझ्या भाऊकडे लय पैसे येत. तुला काय खायचं सांग मला, चल लगेच ऑर्डर करतो. बघितलं का त्याचे पैसे काय माझे पैसे काय एकच आहे. अरे जीवाला जीव देणार आहे तो आपल्याला. पैशाला कधी कमी नाही त्याच्याकडे माहिती का. उगाच आपल्याला पण आज पेपर होता ना आपला पेपर जाऊ दे तिकडे पेपर. कॉलेज शिकवतो रे, कायला शाळा शिकवतो. नाही काय करायचं आपल्याला हाय आपलं मस्त चाललंय बरं तिकडे. मी तुला सांगू का, मी हिच्यासाठी कॉलेजला येतो फक्त हिच्यासाठी. तू फक्त मला सांग काय खायचं तुला, बोल पिल्लू. काय, आज लय पैसे झालेत वाटतं. अरे पैसे पैसे काय करते रे. हे बघ तुला किती लागत आहे धर. किती देऊ, राहू दे. 50,000 रुपये. 50 फुल पार्टी करायची आज. विषय का तिथं. बघू तरी. राहू दे तुलाच. टेन्शन न घेऊ, लय पैसे आहेत आपल्याकडं. ए वेटर, हॅलो मला वेटरला पाठवा. हा वेटरला पाठवू का. बरं काय ऑर्डर द्यायची का. हा बरं बरं ठीक आहे पाठवतो लगेच. लगेच. तात्या इकडे आहे बरं. यांची ऑर्डर घ्या. यांची ऑर्डर घ्या. काय म्हणते तुला. ओंधे बोला काय सांगायचं. आमचा भाऊ सांगा मोठा भाऊ
काय सांगायचं भाऊ? तू सांग काय सांगायचं ते. नाही रे तुझा मान आहे त्यो, मी कसं घेणार? तू सांग, बिंदास सांग. पैसे आहेत आपल्याकडे, सांग. तू सांग रे. सांगा ना कोणतरी काहीतरी सांगा. एक काम करा, एक पनीर चिल्ली द्या. पनीर चिल्ली. तुला काय खायचं रे? हा? तुला काय खायचं? तुम्ही सांगा काय खाईन मी. बर एक 2 क्वार्टर सांगायचे का अजून? 2 क्वार्टर द्या. 2 क्वार्टरी कोणच्या द्यायच्या? ज्या कोणत्या असतील द्या. यांना 2 बियर द्या आणि खायचं नंतर सांगू जा. 2 बियर 2 क्वार्टर. हा, पाणी बॉटल बाकी चकण्यांचा पळ. पनीर चिल्ली आहे. हा, किती वेळ लागेल? सांगितलं घेतली का ऑर्डर तुमची? तुम्ही नवीन येतो म्हणून सांगायला. घेतली. शेट वर बघा ना. वर बघा की तुम्हाला काय काय सांगा. इकडे बघा. हा सांगा ना. यांना सांगा. यांना सांगा काय आलं. ते आणा ना, पळा ना, त्यांची ऑर्डर आणा. किती वेळ झाले तंतन करून राहिले ते. ओय बाहेर खाऊन येतोय. ही चाळी चालली का तुझी? अयो. ही चाळी चालली का? आवाज कमी करा. आवाज बोला. काय प्रॉब्लेम झाला मला सांगा. काय झालंय काय? हो बोला की. काय झालं ते साहेब? भाऊ काय बोलला का माझा? हा ना, काय झालंय मला बी कळलं. हो तात्या, तात्या काय झालं? अहो मालक, हे बाडखाऊ माझं पोरग आहे. व पोरग अहो या बाडखाऊसाठी तुमच्याकडून 50,000 रुपये घेऊन या मड्यावर घातलेत आणि हे अशी चाळी करतोय. ऐका 2 मिनिटं. मी काय म्हणतो, इथे ना, इथं हॉटेलमध्ये चर्चा नको. लोक उठतील. तुम्ही साईडला जाऊन बोला काय बोलायचं. याला धरून नाही साईडला, गचुंड्याला धरून साईडला. तुझा समाचार बघतो. बाबा सोडा ना, मला चुकलं. अरे तुझा भाव आहे, तू कसा गप्प बसला? भाऊ कायचा मित्र, पैसे होते म्हणून. माझा त्याचा काही संबंध नाही. असं काय बोलतोय? अरे त्याचे वडील बघ इथं काम करतात. मग त्याला न कळायला पाहिजे का? तो थोडी म्हणला, मला म्हणला माझ्याकडले पैसे कुठून, आपल्याला त्याचा काही संबंध नाही. ते त्याचा बघून घेईन. ए काय कळतं का तुला? तू मग दुसऱ्याचं फुकट पैसे मग खातो, तू जा बाय. हे करतो, पैसे तुझ्याच पितो. हातात आहेत त्याचे सगळे. हा ना, मग तू हा, कसं तू ऐश सांगायचे करत पैसे होता? पैसे बघून त्याच्या मागे लागली. तू काय ए बाबा चला, सांगते? आपल्याला नको आपल्याला मध्ये आपलं काय पडायला. घेणं? तू तुझं बघून घे. आम्ही चाललो. अरे तू तर थांब ना. बापरे, मला पण नाही रे बाबा हे पाप करायचं. बिचारा तो बाप मरमर राबतोय आणि हा आयश करतोय बापाच्या जीवा. हे चुकीचं आहे, असं नाही व्हायला पाहिजे. आणि हे मित्र ना नुसती लोकांची खायापुरते एवढं त्याच्यावरती आले तर निघून गेली. चल पटसन, आपल्याला नाही इथं थांबायचं. चल बाडखाऊ, ह्याच्यासाठी तुला 1.5 लाख रुपये लागत आहेत का? ह्याच्यासाठी 1.5 लाख लागत आहेत का तुला? अयो, मारू नका. अरे रक्ताचं पाणी केलं ना आम्ही. अयो मारू नका. आणि तुला काय करू? काय करू? 2 पोरींना फिरवतो. ते कोण पोरग होत त्याला? ह्याच्यासाठी 50 लागत आहेत का? लाजा वाटू द्या, लाजा तुम्हाला पण. अगं काय सांगू तुला आता? ह्याच्यासाठी याला फायदा केला का? याच्यासाठी तुला पाठवत होतं, याच्यासाठी पाठवलं होतं. इथं हा काय करतोय? आता काय करतोय? आता तू मला विचारते काय इथं काय करतोय? अगं 1.5 लाख रुपये ह्याच्या माड्यावर घातले ना. कसं बिन लाजेवानी ऐकतोय. अरे लाज वाटली नाही? अरे बाप ना, लोकांची बांध करतोय आणि तू तर मस्ती करता. लाज वाटत नाही? शिक्षणाच्या नावाखाली किती रे पैसे घेतले आमच्याकडून. बाड खाऊ, थोडी मनाला जणाला लाज वाटली पाहिजे तुला. अरे इकडं आम्ही कष्ट करतो आणि तिकडे पैसे उडीत होतो. अरे आम्हाला फसवून तुला काय भेटलं? लोकांच्या खरकाट काढावं लागलं आम्हाला. अरे बाप हिटर झाला तर आई लोकांचे खरकटे भांडे घालची तिने. लाज वाटू दे तुला, लाज. अरे आमच्या कष्टाचे पैसे उडून तुला काय भेटलं? अरे तुझ्यासारखा मुलगा खूप जन्माला आलता त्याच वेळेस त्याच्या नरडीला नख द्यायला पाहिजे होतं. चल पैसे दे माझे. आतापर्यंत जेवढे दिले तेवढे पैसे दे माझे. आजपासून तू आम्हाला मेला, आम्ही तुला मेलो. अरे शिक्षणाच्या नावाखाली आई बापाला लुटणारा चोर आहेस तू. अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे असते तुला. ह्या पोरीन पायी आज तुझ्या वेळ आली. अगं पोरीनो, काय आमदार खासदाराचं पोरग नाही, आमच्या सारख्या गरीब आई बाबाचं पोरग आहे.
अगं आईला घाण ठेवून पैसे उधळणारे आऊला दही. अगं याच्या संग लग्न करायला हा काही इतका शहाणा नाही. याच्या हाऊस मौजासाठी आई बापाला दुसऱ्यांची तर नोकरी करावं लागते. अरे भाड खाऊ, तुला लाज नाही वाटली? अरे ह्या गरीब आई वडिलांना लुटून तू आमच्यावर उधळतोय पैसे, हा? आणि तुझी लायकी का रे आमच्या सोबत फिरायची? अरे थोडी लाज वाटू दे. बघ त्या आई वडिलांकडं. अरे तुझ्या शिक्षणासाठी त्यांनी कर्ज घेऊन तुला शिक्षण कराल म्हणून तुला पैसे दिले, आमच्यावर उधळायला नाही. आणि किती खोटं बोलला आपल्याला हा. माझ्याकडे लय पैसा आहे म्हणे, थोडी लाज आहे का तुला? अरे तू तुझ्या जिंदगीवर ह्या अशा आई वडिलांना रडून तू आमच्या सोबत फिरतोय. लाज वाटू दे जरा, घाणेरडा कुठला. बाबा हे घ्या पैसे. असल्या मुलाशी ना फिरण्याऐवजी त्याला आई बापाला घाण ठेवून मुलीशी फिरतो का? लाज नाही का वाटत तुला? आई बापांच्या मुला पैशावर खर्च करतो आणि सांगतो मी आमदाराचा मुलगा आहे. अरे जीवनभर आणि जीवनात तू कधीच चुकी राहणार नाही, कळलं का? बघ ह्या जरा आई बापांकड. अरे बाईच्या आणि बाटलीच्या नादात सर्व तू गमावलं काय? जरा मनाची नाही जनाची लाज असेल ना तर थोडंफार कमव आणि जमलं तर हे आई बापांना सांभाळायचा प्रयत्न कर. मूर्ख माणसा. थू. आता मला तुला हानुशी बी वाटत नाही, कारण तेवढी बी तुझी लायकी नाही राहिली. मला वाटलं होतं तुला एक चांगला मित्र आहे माझा, पण हे असं वागशील मला हे माहित नव्हतं. आणि मला काय वाटलं खरंच तू मग मोठा पैशावाला आहे, तुला काही कमी नसेल. अरे आई बापांना कष्ट करायला लावतो आणि त्यांच्या जीवावर खाऊन इकडे आमच्यावर उडवतो काय? अरे होतोय जिंदगीवर आणि तुला मित्र म्हणायचं सगळं मला लाज वाटायला लागली. आजपासून नको बोलत जाऊ माझ्या संग. संपला तुझा ना माझा विषय. काय आलं हे मुलगा आहे का तसला दलिंदर तुमचा? अहो मी बघितलं सनसेट म्हणून तुम्हाला फोन लावला मी. बरं ते पैसे भेटलेत का सगळे? हो 50,000 आहेत ना. हो आहे. आणि भाऊ हे बाटल्या चिन्याचे पैसे कोण देणार? कोण देणार पैसे? देतो. पैसे देणार कोण आहे बाटल्यांचे? हा लाज नाही वाटत आई बापाला कामाला ठेवून इकडे आईश करायची? अरे आमदारा खासदारासारखा ओरडत होता तू, वेटर मला अमकं पाहिजे, मला तमकं पाहिजे. अरे बिचारे बाया रात्रंदिवस तुझी आई भांडे घाची ती लोकांचे. बाप वेटर की करतो. अरे थोडीफार तरी लाज वाटत. माझे राहिले पैसे आहेत ना ते बाडकावर घे तिकडे. याला डायरेक्ट भांडे घासायला देतो ना. नाही ना, जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत इथून जायचं नाही. तुम्ही दोघांनी निघायची इथून. एकाच मिनिटात. वसूल करा. जा तुम्ही. आणि पैसे वसूल झाले आमच्या दारात यायचं नाही. यायचं तू मेला आम्हाला. हा तुम्ही दोघं बी जा जा. अजिबात आमच्याकडे यायचं नाही. आणि मालक हे तुमचे 50,000 त्याची तुमच्याकडे काय ठेवा. काळजी नको करू. तुम्ही जा आता. तुम्ही जा, मी बघतो त्याच्याकडे. चल तुम्ही जा चल त्याच्याकडे बघू नको. मेला तो आपल्याला. भाऊ. आता ही वसुली ना, ही वसुली जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत भांडे घासायचे. इथं माझ्याकडे 50 रुपये रोज आहे. 50 रुपयाने तुझे झाले 2,000 रुपये. जोपर्यंत 2,000 रुपये फिटत नाही संजू शेठ तोपर्यंत रोज भांडे घासायचे. समजलं? तू किती शिकायला मोठ्या शिक्षणाला आहे ना, मला बघू दे आता. एवढं शान सुरतो लेकरू राहून आई बापाची का हाल चालवले त्या माणसानं. हा चल संजू शेठ घ्यायला लावा कामाला. फोडून घ्या ते सरपंच. समजलं ना? अहो देतो ना नंतर. सरपंच फोड जा तिकडे. आई बापाला कामाला ठेवतो इथं. हा? सर्व तिकडं भांडे घासून भांडे घासून